तर ही आमच्या पप्पांची चुलती. ह्या हिला धरून आमच्या आजी सकट 6 जणी या. 6 जणी या आणि 6 जणांमधली आमची ही आजी आता एकच शिल्लक राहिल्या. म्हणजे शेवटचा पुडका आमचा ह्यो शिल्लक राहिला. शेवटचा पुडका असा आहे की आम्ही या 6 जणी म्हटलं नातू जवळजवळ 20-25 जण असतील की नाही. 30 भर असतील. ह्या सगळ्यांकडे 4-4 दिवस जाऊन राहणार, त्यांची खुशाली विचारणार, कुणाला असं कमी जाणून देणार नाही आजीची. ही अशी आमची आजी आहे. आणि ही आजी अशी आहे की 1980 ते 2000 आकाशवाणी गाजवलेली आमची आजी आहे. एक तारी भजन मंडळ आणि आकाशवाणीसाठी 30 वर्ष ना, 30 ते 35 वर्ष आकाशवाणीसाठी भजन गायलेली आमची आजी आहे. आता आमचा नंबर 6 महिन्यातनं आलाय. अंजना जाधव. आणि आता राहायचा म्हणजे हिला सारखं ये म्हणतोय घरी येत नाही. 6 महिन्यातनं आत्ता आल्या 4 दिवस. 4 दिवस म्हणत्या खरं 2च दिवस राहत्या. आता रेकॉर्ड करून घ्यायला परत आणि पुढच्या टायमाला लगेच येतो म्हणले. आता कवा येत्या बघूया. लवकर येतो रे बाबा. तवा यायचं आणि 8 दिवस राहायचं. आता मी पण तुला काय राम म्हणू शकत नाही का सांग. बाकीची पण नातू आहेत, त्यांच्याकडे पण जायला लागते. भजनाला भजनान चालू असते. अजून सुद्धा आवाज खणखणीत आहे. काय लवकर ये. आता चालल्या. आधी आधी मन घ्यावे आती, आधी आधी मन घ्यावे आती, मग पूजा वा गणपती, मग पूजा वा गणपती. आधी आधी मन घ्यावे हाती, आधी आधी मन घ्यावे हाती, मन इंद्रियाचा राजा, मन इंद्रियाचा राजा, त्याशी सर्वे भावे भजा, त्याशी सर्वे भावे भजा. आधी आधी मन घ्यावे आधी. वयाचं 89वं वर्ष चालू आहे. आवाज अजून कसा आहे खणखणीत एकदम. लता मंगेशकर वाणी असा कानाला हे वाटते.